ग्रहणीत प्रेम. पाहिले तिला निर्मळ नेत्रातून, हीच आपली अर्धांगिनी, आवाज आला हृदयात. म्हणजे या कवितेमधील जो पात्र आहे तर त्याने ज्या मुलीला बघितलं तर त्या संदर्भात तो व्यक्त करतो आहे. पाहिले तिला निर्मळ नेत्रातून, हीच आपली अर्धांगिनी, आवाज आला हृदयातून. सोसिले जिच्या दर्शनासाठी पाऊस आणि ऊन. म्हणजे नुसतं तिची एक झलक पाहण्यासाठी पावसामध्ये आणि उन्हामध्ये तो उभा राहिला. सोसिले जिच्या दर्शनासाठी पाऊस आणि ऊन. तिने काही न बघता काही न करता घेतली खिडकी लावून. म्हणजे तिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. तिने काही न बघता काही न करता घेतली खिडकी लावून. मी माघारी फिरलो दात ओट चावून. म्हणजे मी माझ्या स्वतःवर संताप केला. अरे आपण हिच्यासाठी उन्हात आणि पावसात उभं राहिलो पण हिने काही रिस्पॉन्स दिला नाही. तर तो स्वतःवरच ब्लेम करत दात ओट चावून. भल्या प्रहरी विचार केला, भेटावी घरी जाऊन. तर पहाटे पहाटे त्याला झोपच लागले नाही बिचाराला, काही रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून. मग त्याने काय विचार केला, भल्या प्रहरी विचार केला, पहाटे पहाटे विचार केला, भेटावे हिला घरी जाऊन, की आता हिला घरी जाऊनच भेटू. हिम्मत करून सादर केले प्रेमपत्र वाचून. शेवटी पूर्ण हिम्मत केली आणि तिच्या समोर प्रेमपत्र वाचलं. हिम्मत करून सादर केले प्रेमपत्र वाचून. आता इथं बघा, हसत मुरडत ती म्हणाली, मी आहे या घरची सून. हसत मुरडत ती म्हणाली, मी आहे या घरची सून. भर दिवसा झाला माझ्या हृदयाच्या खून. वाहत गेलो दुःखांच्या अन सागराच्या लहरीतून. किंकाळण्याचा आवाज आला दरवाजा पलीकडून. हळूच पाहिले डोळे उघडून. संतान होता माझ्यावर बघून. संतान म्हणजे तिच्या नवरा. म्हणजे त्याने जेव्हा ते प्रेमपत्र सादर केलं, हिम्मत करून सादर केले प्रेमपत्र वाचून. हसत मुरडत ती म्हणाली, मी आहे या घरची सून. भर दिवसा झाला माझ्या हृदयाच्या खून. वाहत गेलो दुःखांच्या आणि सागराच्या लहरीतून. किंकाळण्याच्या आवाजाला दरवाजा पलीकडून. हसत मुरडत ती म्हणाली, मी आहे या घरची सून. सरसाविला त्याने दोन्ही भाया त्याने सरसावला, कारण त्याच्या समोर प्रेमपत्र वाचून दाखवलं होतं. सरसाविला त्याने दोन्ही भाया. कान शिलेवर